दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर राजकीय विश्लेषकांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मराठी गुजराती वाद, मराठी हिंदी वाद या प्रकारच्या अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत आणि त्यातून पुन्हा मराठी अस्मितेभोवतीचं राजकारणाला एक नवा स्पेस मिळेल अशा प्रकारची परिस्थिती तयार होते आणि ती परिस्थिती या दोघांना एकत्र आणायला कदाचित कारणीभूत ठरेल। आणि तसे जर ते एकत्र आले तर त्याचा कितीही भाजप म्हणत असेल की दोन बंधू एकत्र आले तर आनंदाचा आहे, तर त्याचा फटका हा अल्टिमेटली भाजपलाच बसणार आहे। कारण भाजपच्या लाँग टर्म राजकारणामध्ये हे पक्ष एकत्र येणं किंवा कोणत्याही भाषिक अस्मितेभोवतीचं राजकारण सुरू होणं हे भाजपला त्रासदायक आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन ठाकरेंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे। ही वेळ आता आलेली आहे आणि ही वेळ जर साधली गेली नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या या प्रश्नाला हरताळ फासला जाईल आणि हे जे अस्मिता जी आहे ही अस्मिता बाळासाहेब ठाकरेंनी ठेवलेली आहे। भारतीय जनता पक्षाची ताकद खूप वाढलेली आहे। एका बाजूला नरेंद्र मोदी यांचा करिश्मा, दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांची मुस्तफागिरी आणि तिसऱ्या बाजूला भाजपचं संघटन, या सगळ्यामध्ये आपण पाल्यापाचोळ्यासारखे फेकले जाऊ काय अशी भीती प्रत्येकच पक्षाला, प्रत्येकच नेत्याला वाटते। म्हणजे अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक नेत्याला असं वाटतं की आपलं दुकान पुढे चालू राहील की नाही। आणि हे जर आपण भाजपच्या विरोधात एकत्र यायचं असेल तर मग हे सगळे आपले जे काही जुने गिलवे शिकवे म्हणतात ते सगळे आपल्याला सोडायला हवेत। आणि त्यामुळेच मला वाटतं की राज ठाकरे यांनी हा जी ती टाळी दिलेली आहे ती टाळी दिलेली आहे। एकमेकाच्या कार्यकर्त्यांविषयीचा गैरसमज वाढत असताना तो दूर करण्यासाठी पॅचअप नाही, आगामी निवडणुकांची काही व्यूहरचना नाही, काही कार्यक्रम नाही, कसं हे होणार? म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये एक आहे, प्रत्यक्ष मनामध्ये वेगळं चाललंय, प्रत्यक्ष कृती वेगळी घडते आणि कार्यकर्त्यांचं वेगळीकडं कल आहे। असं सगळीकडे एकंदरीत संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे निवडणुकीच्या दृष्टीने फारसं पोषक आहे आणि सदृढ आहे असं मला वाटत नाही।